हुतात्मा प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा विन्यकुमार सचान स्मृती दिन सोमवार 24 मार्च 2025 अनोख्या पद्धतीने साकारण्यात आला। महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC कॅडेट्सनी लष्करी इतमामात हुतात्मा विन्यकुमारचे माता पिता यांचे कडून प्रथम पुष्पचक्र अर्पण केले। डॉक्टर इंदुराणी जाख आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी महापालिकेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले। आमदार श्री राजेश मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करताना हुतात्मा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढीला सैन्य दलाविषयी जागरूकता व भवितव्यासाठी प्रेरणा मिळत आहे हे आवर्जून सांगितले। श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांनी पुष्पचक्र अर्पण करताना हुतात्मा विन्यकुमार सचानचे धाडस धैर्य हे देशसेवा व समर्पण याचे प्रतीक आहे हे अधोरेखित केले। पद्मश्री श्री गजानन माने 1971 भारत पाक युद्ध नायक व लेफ्टनंट कमांडर डॉक्टर सुनील कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले। हुतात्मा प्रतिष्ठानचे वतीने सचिव श्री सुनील मोकाशी, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण इंगळे व श्री राजू घुले यांनी आदरांजली अर्पण केली। सौ रेखा चौधरी व श्री राजन चौधरी यांनी पुष्पचक्र अर्पण करताना उपस्थित प्रेक्षकांना शिप मॉडेल व एरो मॉडेल यांचे प्रदर्शन व माहिती नियोजन केले। प्रदर्शनात इंडियन एअरफोर्सची फायटर प्लेन सुखोई, राफेल, जगवार, तेजस, MiG-21, ध्रुव हेलिकॉप्टर, युद्धनौका INS, विक्रमादित्य INS, मोरमुगोआ INS करमुक प्रदर्शनात होत्या। प्राध्यापक सोनाली साठे यांची मांडणी व कॅडेट प्रीत सिंग, कॅडेट नीरव साळवी, कॅडेट एकता रेडकर, कॅडेट सागर हनमशेट्टी, कॅडेट आशिष गुप्ता, कॅडेट आरती ठुमके यांचे समालोचन व प्रेक्षक संवाद कौतुकास्पद होता। अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील कांबळे यांनी सैन्यदलातील सामान्य व अधिकारी स्तरावरील भरती परीक्षा पद्धती समजावून सांगून माहितीपत्रके वितरित केली। आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाख यांनी उपस्थित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या संदेशात आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, आकलनशक्ती व तर्कशुद्ध दृष्टिकोन खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी हुतात्मा प्रतिष्ठानचे सराव वर्ग व लेक्चर्स उपयुक्त ठरतील असे सूचित केले। माजी मंत्री श्री रवींद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी आपल्या संदेशात हुतात्मा विन्यकुमार सचान बाबत भारतमातेच्या वीर सुपुत्राला 22व्या स्मृतिदिनानिमित्त माझे कोटी कोटी सलाम या शब्दात भावना व्यक्त केल्या। लेफ्टनंट कमांडर डॉक्टर सुनील कांबळे, निवृत्त यांनी आपल्या संदेशात परदेशी शिक्षण, परदेशी नोकरी व गलेलठ्ठ पगाराची पॅकेज सिस्टीमच्या जमान्यात मराठी तरुण तरुणींनी सैन्यदलात भरती होऊन स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करावे व राष्ट्रभक्ती, देशप्रेम कृतीतून सिद्ध करावे हाच हुतात्मा प्रतिष्ठानचा मानस आहे असे प्रतिपादन केले। येथील प्रसिद्ध भारतातील एकमेव परमवीर चक्र विजेता गॅलरीला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी भेट देऊन प्रतिष्ठानाच्या कार्याचा गौरव केला। मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स महाविद्यालयातून 53 NSS विद्यार्थी विद्यार्थिनी खास हुतात्मा प्रतिष्ठानच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हुतात्मा चौकातून भल्या पहाटे तयारी करून सकाळी 9 वाजता प्राध्यापक विशाल करंजावकर NSS प्रोग्राम ऑफिसर यांना घेऊन हजेरी लावली।